बुद्धी दे तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी, साधना करीती तुझे जे, तू बुद्धी दे तू तेज दे. आज खरं तर मला ही बाबा आमटेंची खरं कविता आठवते आणि ती खास या करता, कारण आपल्या सगळ्यांचीच मैत्रीण अमृता या ठिकाणी आणि अमृताचा आजचा वाढदिवस आहे आणि म्हणून बाबांच्या या कवितेतनं बाबांनी जे म्हटलेलं आहे, तू बुद्धी दे तू तेज दे. थोडक्यात तू सगळ्यांना तुझ्याकडे असलेली बुद्धी, तुझं ज्ञान वाट आणि सगळ्यांकडनं तू ऊर्जा घे आणि तेच काम अमृता कायम आपल्या सगळ्यांच्या बाबतीत करत असते. म्हणून अमृताला आपण IBN लोकमतच्या सगळ्या दर्शकांकडनं आणि या सगळ्या मुलांकडनं म्हणूयात हॅपी बर्थडे अमृता. वा क्या बात आहे. ही ऊर्जा निर्माण झालेली आहे. खरं नेहमी आपण बघत असतो सेलिब्रिटी म्हटल्यानंतर तामझाम असतो सगळ्या पार्टीचा, सगळ्या मित्रांना आपण इन्व्हाइट केलेलं असतं, पण आज या मुलांबरोबर आम्ही अमृताला बघतोय, हे सगळ्यात मोठं आमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि ती ही बैठी अवस्था. हो अगदी, म्हणजे आपण मुलांबरोबर असल्यावर मुलांसारखंच वागायचं असतं असं मला वाटतं. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे खूप सुंदर कविता आणि खूप छान म्हटलीस तू. आणि आजचा हा योग ना माझ्यामुळे जुळून नाही आलेला आहे, हे जे आपले करता धरता जनता आणि करता धरता फॅन्स आहेत त्यांच्यामुळे जुळून आलेलं आहे. रावाकर आहेत, किरण जाधव म्हणून ट्विटरवरती टीम अमृता हँडल करणारा एक मुलगा आहे, आणि अनेक अनेक असे फॅन्स आहेत जे आपापल्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि काही ना काहीतरी आम्हा कलाकारांसाठी करत असतात. आणि जेव्हा टीम अमृताच्या त्या किरण जाधवकडनं अशी रिक्वेस्ट आली की आपण काहीतरी वेगळं करूया का मॅम, म्हटलं तुम्ही जे काही प्लॅन कराल तुम्ही करा, मला फक्त सांगा कुठे यायचं मी येईन. आणि लिटरली म्हणजे अगदी केक पासून ह्यांचा डान्स बसवण्यापर्यंत, मग मोठ्या मुलांचा वेगळा डान्स, लहान मुलांचा वेगळा डान्स आणि मग रिटर्न गिफ्ट्स, हे सगळं काही हे या रावाकरांनी आणि टीम अमृतांनी केलेलं आहे. आणि मी तुला सांगते की आपण जेव्हा एखादं काम करतो ते काम आपल्या ऑडियन्सेसपर्यंत पोचतंय की नाही, आपण ह्याच्यातच या घालमेलीतच असतो आणि जेव्हा ते पोचून त्यांच्या मनात घर करून जातं ना, तेव्हा असा काहीतरी दिवस उजाडतो असं मला वाटतं. वा वा. पण आज दीदीला काय दिलंय? दीदीला वाढदिवसाच्या निमित्ताने कोणी काय मिळालंय आज अमृता? मीच तुला सांगू का, एकतर माझ्याकडनं स्टेप शिकणं झालेलं आहे वाजले की बाराची, त्याच्यानंतर मला सुंदर असा डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळालाय, लहान मुलांचा वेगळा मोठ्या मुलांचा वेगळा, सो ते मिळालंय मला. गिफ्ट मला कार्ड्स मिळालेत, मला पिक्चर्स मिळालेत, मला कोलाजेस मिळालेत आणि हे सगळं जे आहे ना हे हँडमेड आहे. सो कुठेही ते असं फक्त विकत घेऊन आणलंय आणि दिलंय असं नाहीये. कार्ड्स मिळाली ज्याच्यात खरंच लहान मुलांनी बसून अगदी दिवसभर मेहनत करून असं काहीतरी केलं. इट्स अमेझिंग यु नो. आय थिंक कुठेतरी, आणि मी इथे आल्यानंतर असं अजिबात झालं नाही की मला असं वाटलं की अरे यार एक आपण म्हणतो ना काहीतरी डिस्टन्स आहे. एक तर लहान मुलांमध्ये ती एक अनकंडिशनल प्रेमाची जी भावना असते तर ते पटकन म्हणजे आपल्याला आपलंसं करून टाकतात. सो ते जे काही आहे, हा जो माझा बर्थडे होता, मला आता जनरली लोक विचारतात तुझा मोस्ट अनफॉरगेटेबल बर्थडे काय होता, तो आजपर्यंत कधीच नव्हता, तो आजचा होता असं मला वाटतं आणि यापुढे हाच राहील असं मला वाटतं. हो पण दरवेळेचं सेलिब्रेशन वेगळं असेल नाही, मग यावेळी इथे येऊन या सगळ्या मुलांबरोबर हे सेलिब्रेशन करावं असं का वाटलं? अरे मी तुला सांगते, मला वाटलंच नाही मुळात, हे माझ्या फॅन्सना वाटलं की काहीतरी वेगळं करूया आपण मॅम तुमच्या बर्थडेला, तुम्ही फक्त आम्हाला थोडासा टाईम द्या. आणि तो फक्त टाईम दिला रे, आणि त्यांनी हे सगळं जे काही आहे ते मॅनेज केलं आणि जुळून आणलं. आय थिंक इट्स ब्युटिफुल. माझ्याही मनात कधी आलं नाही की आपण असं काहीतरी करूया. हां, काय होतं की कधी कधी मदत करायची म्हटलं तर आपण करतो, पण असं स्वतः जाऊन त्यांच्याबरोबर बसून वेळ घालवा हे मी कधी केलं नव्हतं आणि हे फक्त माझ्या फॅन्समुळे झालं आहे. आय थिंक ते कुठेतरी मी म्हटलं तसं, आय थिंक तुमच्यासाठी काही गोष्टी घडायच्या असतात, त्यांचं जे एक माध्यम असतं ते फक्त वेगळं असायला लागतं आणि ते आय थिंक हे किरण जाधव आणि टीम अमृता आणि रावाकर हे सगळे होते आय थिंक. हो. आज कुणी तुझ्यासाठी काय काय केलं खास? मी तुला सांगू, इकडे प्रथमेश झोपलास का? तो प्रथमेश आहे आणि त्याला कॅमेराची इतकी आवड आहे. सो मला एक आल्यापासून एक 5व्या मिनिटाला कळलं की हा म्हणजे हे बघ, हा तेव्हा कॅमेरा, तो कॅमेरा असला की तो हसतो, नाही तर त्याला इंटरेस्ट नाहीये त्याचं, असं झालंय. त्याच्यानंतर त्यांनी छान डान्स केला आणि तो आल्या त्याने मला कॉम्प्लिमेंट दिली की तू खूप
सुंदर दिसतेस, मला तुझे कानातले खूप आवडले. आय थिंक कुठल्याही मुलाकडनं इतकी क्यूट कॉम्प्लिमेंट मला मिळालेली नाहीये. लता आहे तिकडे मागे, तिने गाणं गायलं, त्याच्यानंतर संगीताने डान्स केलाय. सो असं सगळं ज्या ज्या पोरांना थोडीशी शाय आहेत ते. आणि हा जो गणपती बाप्पा आहे आमचा इकडे गणेश, सो तो त्यांनी पण खूप छान डान्स केलाय. सो बेसिकली मी खूप छान टाइम स्पेंड केला इकडे आज. हो, आपण त्याला विचारूया ना, दीदीला काय तू हे दिली रे कॉम्प्लिमेंट, जरा पुढे कसं म्हणला कसं म्हणलं तू दीदीला, कसं म्हणलास तू, काय म्हणलास, बोल 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 प्रथमेश बोल. लाजलाय तू, पण कसं बोललास तू. एक दीदीने गाणं पण गायलं ना काहीतरी. हा दीदी कसं गाणं गायलं जरा. वाह वाह वाह, झलक है पेश है. चलो दोस्तों, हमारे साथ एक खास गायिका, हम उनसे बात करेंगे. चलो प्लीज. मस्त गाणं, मस्त. हाँ चला, कहाँ जाते आप. 1 2 3 गो. हाँ. मेरी आशिकी में जाना हो, तुम्हालाही माहित नाही गाणं, तिला येतं जवळ. तेरी आशिकी में जाना, हम चुरा लेंगे तुम चाहे बचो जितना, हम तुझको चुरा लेंगे. हो मेरी आशिकी में जाना, हम चुरा लेंगे तुम चाहे बचो जितना, हम तुझको चुरा लेंगे. माथे की बिंदिया बजे पैरों की. वा वा, जोरदार टाळा आपल्या खास मैत्रिणी करता, जोरदार टाळा. पण बरंचसं ज्यावेळेस आपण हे सगळं सेलिब्रेशन करत असतो अमृता, शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही आपल्याला, हे बिटवीन द लाईन्स असतं. तरी आज काय मिळालं या सगळ्याच्यात असं तुला वाटतं. मी तुला सांगू, लहानपणापासून एक तर सेलिब्रिटी झाल्यानंतर, अच्छा तुम्ही तुमचा वाढदिवस कसा सेलिब्रेट करता. आता काय जनरलच आपण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर फॅमिलीबरोबर सेलिब्रेट करतो ना, तेव्हा त्या बर्थडेला इतकं महत्त्व येत नाही. पण आज मला असं खरंच वाटतंय, जसं मी तुला म्हटले तसं, की मोस्ट अनफर्गेटेबल बर्थडे तुमचा काय आहे, हे जे कॉलम असतं ना माझ्यासाठी, हे आज भरलं गेलंय आणि हे कायम राहणार आहे. सो जसं तू म्हणालास तसं शब्दात व्यक्त करता येत नाही. पण कधी कधी आपण म्हणतो की अरे आपलं खूप बिझी स्केड्यूल आहे, आपल्याला कधी टाइम काढता येत नाही वगैरे. पण आपल्यासाठी आपले चित्रपट जाऊन बघणारे, आपल्यासाठी वेड्यासारखे कोलाजेस करणारे, सतत रिप्लाय करणारे, आपल्यासाठी भांडणारे जे फॅन्स आहेत, ते फॅन्स नसून ना आता डिवोटीज झालेत असं मला वाटतं. आणि ही जी काही क्रेज आमची जी एक जनरेशन आहे ती बघतीये ना, आय थिंक वी आर व्हेरी व्हेरी लकी. आणि हे जे फॅन्समुळे आम्हाला हे जे काही सुख मिळतं हे वेगळंच आहे रे, वेगळंच आहे. यांच्यामुळे आपण आहोत, ही जी एक भावना असते. खरं कोण दीदीकडनं डान्स स्टेप कोण शिकला. सगळ्या या ती शिकली, ही शिकली, पण म्हणजे ती वालीच. आणि ती आता तू मला म्हणशील करून दाखव, तर मी अजिबात करून दाखवणार नाही बिलकुल. जबरदस्त तुला यायला लागेल, माहितीये का, मी इतक्या वेळा केलेली आहे. मलाही यायला लागलं. बरं, घरच्यांच्या काय रिॲक्शन्स आहेत या सगळ्या ह्याच्यात. घरच्यांच्या अशा रिॲक्शन्स आहेत की मम्मीला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. आणि मम्मी मला म्हणाली, कारण याच्या आधी म्हणजे काल परवाच रावाकर घरी येऊन गेले आणि मम्मी बरोबर ते कोऑर्डिनेट करत होते आणि केक वगैरे आणला, पिक्चर्स हे ते वगैरे. मम्मी म्हणाली बापरे, म्हणजे माझ्या घरातली चिमुकली ही एवढी मोठी कधी झाली की एवढी सगळी लोक तिच्यावर प्रेम करतात, अनकंडिशनल प्रेम करतात, हे मला कळलंच नाही. आणि अचानक आपल्याला वाटतं ना की नाही, आपण आयुष्यात काहीतरी अचीव्ह केलंय त्याच्यामुळे हे सगळं आहे. तसं मम्मीला झालंय आज की शी इज लाईक की बापरे, हे काहीतरी डिफरंटच आहे अमू, हे आपण ह्याचा मी कधीच विचार केला नव्हता की हे असं काहीतरी तुला तुझ्या आयुष्यात मिळेल आणि बघायला मिळेल. सो आय थिंक शी इज ऑल्सो ओव्हरवेल्म्ड. हो ना, ज्या दीदीला आपण टीव्हीवर बघतो ती दीदी आज प्रत्यक्ष आपल्या सगळ्यांमध्ये येऊन बसलेली आहे. म्हणजे हे एक वेगळंच फिलिंग असेल ना सगळ्यांसाठी. कुणी बोलेल का. मला वाटतं प्रत्येकाच्या काहीतरी वेगवेगळ्या भावना असतील. हा दीदी तू सांग. दीदी तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप छान वाटलं. हो ना. आणि दीदीचा सगळ्यात जास्त आवडलेला रोल कोणता किंवा डान्स कोणता. हा तू पाहिलेला. हो, वाजले की बारा. वाजले की बारा. तू दीदी. मी पण वाजले की बाराच बघितलं. बस. हा सगळ्यांनी वाजले की बाराच बघितलंय. आय एम टेलिंग यू. मी वाजले की बारा ते डान्स केलेलं ते बघितलं. अच्छा अच्छा.
मागचे कोणी मुलं बोलतील का मला असं वाटतं, पण त्यांनाही थोडंसं बोलतं करूया. या आपण कॅमेरा थोडंसं इकडे घेऊन येऊ आणि विचारूया. दीदी आज आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आलेली आहे हा ना. आपण तिला मोठ्या पडद्यावरती बघत असतो मस्तपैकी, मजा वाटते. पण आज प्रत्यक्ष ज्यावेळेस ती आपल्यामध्ये येऊन बसलेली आहे. मी कधी असा विचार नव्हता केला की दीदी आमच्यामध्ये येऊन असा डान्स वगैरे करणार. दीदी आली, आमच्यात बोलली, बर्थडे सेलिब्रेट केली, मला खूप छान वाटलं. हो ना. हां, आणि दीदी म्हणजे म्हणजे हर टाइम यायला पाहिजे असं मला वाटतं. बरं. आणि दीदीशी भेटून पण मला खूप छान वाटलं. हो ना. आणि दीदी दिसायला पण खूप सुंदर आहे. हो ना. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. हा, दीदी बरोबर, दीदीच्या ज्या ज्या फिल्म्स तुम्ही बघितल्या असतील, दीदी बरोबरचा कोणता हिरो तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला किंवा आवडतो? कोणता हिरो सगळ्यात जास्त आवडतो? अरे लाजायला झालं. कुठला हिरो? हा, अंकुश चौधरी आवडतो. नाही. श्रेयस तळपदे नाही. नाही, मला मराठीमधले कोणते हिरो नाही आवडत आणि मला हिंदीमधले आवडतात. कोण? जास्त करून सलमान खान आणि श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग आणि ती आता जी आलेली दीदी, मला ते अमृता दीदी, मी डान्स बघितलेलं त्यांचा, म्हणून मला ते त्यांचा डान्स बघून मला त्यांचा डान्स खूप आवडलेलं, म्हणून मी त्यांना डान्स करायला लावलं. हो ना. पण मग आता दीदी इथे बसलेली आहे, सलमान तुझा फेवरेट असं तू म्हणाली. सलमानचा एखादा डायलॉग तुला दीदीला म्हणून दाखवा असं वाटेल? एक बार, बरं मी म्हणतो, तू माझ्या पाठीमागे म्हण. एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं खुद की भी नहीं सुनता हूँ. हाँ, दीदी करता. एक बार मैंने रिपीट. दीदीसाठी दीदी बघते असं म्हणूया. दीदी ऑडिशन घ्यायला आली आहे. तुम्ही अजून एकदा बोला ना. एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं खुद की भी नहीं सुनता हूँ. हाँ, एक बार मैंने कमिटमेंट कर ली मैं आपकी भी नहीं. थोड़ा ॲटिट्यूड आहे. एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नहीं सुनती. अमृताला आपण विचारूया, म्हणजे हा तर वाढदिवस कायम तिच्या लक्षात राहील, पण आत्तापर्यंतचा तिचा असा कोणता वाढदिवस आहे, मग तो आईवडिलांबरोबर असेल, नातेवाईकांमधला असेल किंवा कुठेही बाहेर जाऊन असेल, तो आजही तुझ्या लक्षात आहे आणि त्यातले काही क्षण तुझ्या लक्षात आहेत? लहानपणी असं व्हायचं ना की 23 नोव्हेंबर हा माझा बर्थडे आणि 26 नोव्हेंबर हा माझ्या बहिणीचा बर्थडे. सो कधीतरी केक माझ्या बर्थडेला यायचा, कधीतरी केक तिच्या बर्थडेला यायचा. आणि अचानक माहिती नाही कधी आम्ही मोठ्या झालो आणि मग मी माझा बर्थडे सेलिब्रेट करायला लागले, ती तिचा बर्थडे सेलिब्रेट करायला लागली. पण तो जो एकच केक यायचा ना की आधी माझ्या बर्थडेला, मग पुढच्या वर्षी तिच्या बर्थडेला, आय थिंक दॅट वॉज व्हेरी व्हेरी स्पेशल. आणि ना असं एक टिपिकल डिझाईन असायची, अशी बुकची डिझाईन असायची. हा पार्ट मी कापणार आणि हा पार्ट तिने कापायचा. आणि इट वॉज रिअली समथिंग, ते बर्थडेज मी कधीच विसरू शकत नाही, कारण ते तुमच्या आपण म्हणतो की परिस्थिती पण आहे आणि मग त्याच्यामध्ये पण आपण ते जे हॅपीनेस शोधायचा प्रयत्न करतो. आय थिंक दॅट इज रिअली समथिंग. आणि मग मम्मी पप्पा मला कुठला तरी चित्रपट बघायला घेऊन जायचे आणि तेव्हा चित्रपट बघायचा आपण मात्र. हो. आणि कुठे आय थिंक बहार सिनेमा का काहीतरी बहार सिनेमा होता तेव्हा, आणि तो सुरू असायचा आणि मग आम्ही तिकडे आय थिंक 30-40 रुपीजला तिकीट असायचं तेव्हा आणि आम्ही जायचो बघायला. आणि इट वॉज रिअली समथिंग. ते बर्थडेज मी कधीच विसरू शकत नाही. येस. इथे आता एका ठिकाणी स्थान राहिलेलं नाहीये, सासर पण आहे, माहेर पण आहे, तारीवरची कसरत आहे या सगळ्या ह्याच्यात. तर प्रत्येक बर्थडे आणि तो बर्थडे सेलिब्रेट करत असताना अवतीभोवती सगळ्याच गोष्टी बदललेल्या असतात कायम. हा बर्थडे सेलिब्रेट करत असताना, सासर माहेर असं सगळं करत असताना काय बदललेलं आहे असं वाटतं? मला नाही वाटत खूप काही बदललेलं आहे सासर किंवा माहेर, कारण खूप जवळजवळ आहे दोन्ही गोष्टी आणि मुंबईतच आहेत. सो मला असं वाटतं की आय थिंक मम्मी बेसिकली माझी आई जी आहे ती खूप सगळं हँडल करते आणि माझं जवळपास एक
अर्धा दिवस तिच्यावर अवलंबून असतो, म्हणजे जेवणापासनं सगळं. मग माझं असो त्याचं असो ते ती सगळं अगदी खूप मनापासनं करते. आणि फ्रँकली तुला सांगायचं तर खूप अंडरस्टँडिंग असा हजबंड आहे. सो असं काहीच नाही आहे की मला खूप इकडे बघावं लागतं तिकडे बघावं लागतं. आणि त्याला खूप आवडतं मी काम करते ते. या इंडस्ट्रीत एक नाव झालेलं आहे ते त्याच्यामुळे झालं आहे फ्रँकली, कारण त्यांनी मला आयडिया दिलेली खूप वर्षांआधी की बाबा तू तुझ्या इंडस्ट्रीमध्ये काम कर. सो त्याला अत्यंत आवडतं की मी काम करते ते. सो त्या असं कधीच मला आजपर्यंत टचवूड प्रॉब्लेम आलेला नाही आहे की अरे बापरे आता मी कामाला प्रेफरन्स देऊ किंवा नको देऊ. मी माझ्या कामालाच प्रेफरन्स देते आणि मग माझ्या आईला प्रेफरन्स देते आणि मग बाकी सगळं येतं. आय थिंक तो खूप खूप समजूतदार आहे. ही इज लाईक माय बेस्ट फ्रेंड. हो. गेलं वर्ष तुम्ही एका रियालिटी शो मध्ये होतात बरोबर ना, जर मी चुकत नसेल तर. त्यामुळे देखील गेल्या वर्षीचा बर्थडे आणि त्यात तुम्ही विजेता ठरणं तेही वर्ष तुमच्या लक्षात राहिलं. ॲब्सोल्युटली. आय थिंक मागचं वर्ष वॉज अ रोलर कोस्टर राईड. आणि जिंकणं किंवा अनेक बॉलिवूड आर्टिस्ट बरोबर परफॉर्म करणं मागचं वर्ष तर इट वॉज अमेझिंग. म्हणजे आपण एक म्हणतो ना एक दणकेदार कमबॅक टाईप्स असं काहीतरी होतं. आणि खूप मजा आलेली. म्हणजे एकतर आम्ही मेहनतही खूप केलेली. असं नाही म्हणत आहे मेहनत केली म्हणून जिंकायला हवं, पण खूप लोकांनाही वाटत होतं कधी कधी लोकांच्या दुआ असतात किंवा विशेष असतात त्याच्यामुळे तुम्ही जिंकता किंवा त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं. आणि आमच्या आसपासच्या लोकांना तेव्हा वाटायचं, ऑडियन्सेसना वाटायचं की आम्ही जिंकावं आणि ती जिंकलो. आणि त्याच्यानंतर इट हॅज बीन व्हेरी व्हेरी गुड. कुठे ना कुठेतरी तो मला खूप सपोर्ट करतो, मी त्याला खूप सपोर्ट करते अनेक गोष्टींमध्ये. आणि आजकालचं आजकालचे रिलेशनशिप्स मोर ऑफ कंपॅनियनशिप अँड मोर ऑफ फ्रेंडशिप आहेत असं मला वाटतं. आणि त्याच आणि माझं पण अगदी तसंच आहे. बात कर दी है, हाथ मार दी है, बैठे का भी ना बैक सीट. Two, one, Himanshu! Himanshu and Amrita ki family stage pe aa jaye, please. Judges, please present the Najbali Trophy to the winners. आज एवढं कृत्रिम व्हायला लागलंय की आपण आपल्या नात्यामध्ये मैत्री शोधतो आणि तुला एक तुझ्याबरोबर चांगला मित्र आहे, पण डिमांड्स सौभाग्यवतींच्या काही डिमांड्स आज वाढदिवसाच्या निमित्ताने काय मागायचं आहे? श्रींना हुकूम करो सर. ह्या करतायत ऑर्डर आणि तुम्ही ऐकायचंय. आम्ही IVL लोकमतच्या वतीने दम नाही गोड दम दिला गोड दम देतोय. नाही पण मी तुला सांगू का, आय थिंक एक मेच्युरिटी लेवल येते आणि त्याच्यानंतर म्हणजे मला खूप सगळे म्हणतात आदिती वगैरे म्हणजे माझी बहीण वगैरे काहीतरी माग. म्हणलं नाही मला खरंच काही नको आहे. आणि काय होतं की तुम्ही लहानपणापासून तुम्हाला स्वतःसाठी करायची इतकी सवय लागलेली असते ना. हा मी मम्मीकडनं खूप काही मागते, मम्मी मला हे घे सोन्याचं, मम्मी मला ते घे, मम्मी मला. सो ते एक आहे, पण आहे ना अचानक असं काहीतरी ह्याच्याकडनं मागणं असं होत नाही. आधी जेव्हा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो तेव्हा त्यांनी खूप दिलंय. म्हणजे तेव्हा माझा बर्थडे एक अत्यंत मोठा इव्हेंट असायचा, त्याच्यासाठी 23 गिफ्ट्स वगैरे यायचे. पण आता विथ टाईम वगैरे असं होतं की इट्स ओके, दिलं तर दिलं, नाही तर नाही, आणि नाही दिलं तर मग शिक्षा मिळते. सो त्याचं गोड, जसं तू म्हणालास की गोड दम असतो, पण माझं असं काही नसतं की हे मला मिळालंच पाहिजे वगैरे. हां, एखादी काहीतरी गोष्ट असेल जी मला पाहिजे तर मग ती मी माझी घेते. पण यंदा काही सरप्राईज आहे त्याच्या वतीने? हा, ते सरप्राईज आहे म्हणा, अर्थात माहित नाही. सरप्राईज आहे, पण आता काय, आता सरप्राईज आहे म्हटलं सरप्राईज आहे, सो आय डोंट नो.
हो. आणि आईकडनं मम्मीकडनं मी आय थिंक मला एक गोष्ट पाहिजे, सो ती मी मागितलेली आहे की मम्मी मला एक जरा मस्त एक सायकल पाहिजे आणि असं सगळं फिटनेससाठी. तर मग मम्मी मला म्हणे बापरे आता सायकल घेऊन कुठे जाणार आहेस तू. म्हणजे माझं अगदी असं तिच्याकडे मम्मी एक 2 व्हीलर घेऊन देणार. अगं वेडीस का तू 2 व्हीलर घेतात का, अगं इथले ते मार्केटला वगैरे. सो असं काहीतरी तिच्याकडे खूप हट्ट सुरू असतो माझा. पण मी तिच्याकडेच हट्ट करते लिटरली. म्हणजे मी बाकी कोणाकडे हट्ट नाही करत, मी फक्त माझ्या आईकडे हट्ट करते. या वर्षीचा अजेंडा काय? वाढदिवसानंतर आता पुन्हा एक नवीन ऊर्जेने आपण म्हणतो ना सुरुवात हो करतो. अगदी. माझ्यासाठी यावर्षीचा अजेंडा आहे एक तर वेगवेगळ्या. यावेळेस मी ग्लोबल सिटीझन फेस्टिवलला परफॉर्म केलं, सो तो एक अत्यंत सुंदर एक्सपिरियन्स होता इंटरनॅशनल आर्टिस्ट वगैरे बरोबर. अँड यावेळेस एका वेगळ्या रोलमध्ये मी तुम्हाला एका डान्स रियालिटी शोमध्ये दिसणार आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड. आणि शुभेच्छा. थँक्यू. सो तो एक डान्स रियालिटी शो आय एम रिअली एक्सायटेड अबाउट. येस. चला अमृताला आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात. आणि खरंच तिचा हा वाढदिवस वेगळा झालेला आहे, खऱ्या अर्थाने वेगळा झालेला आहे. कारण जसं मी म्हटलं की तू बुद्धी दे, तू चेतना दे, तू ऊर्जा दे. आणि ते एक कलावंत म्हणून ती द्यायचं आपल्याला कायम काम करत असते. आणि एक प्रेक्षक म्हणून आणि तुझे आम्ही सगळे चाहते म्हणून, काय आपण सगळेच दीदीचे चाहते आहोत. पुन्हा एकदा आपण दीदीला म्हणूयात हॅपी. थँक्यू सो मच. थँक्यू.